रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। यंदा पाऊस थांबायचं नाव घेत नसून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने दणका दिलाय। सकाळी उकाड्यात वाढ झाल्यानंतर 11:30च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली। सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, कडेगाव या भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे पाणीच पाणी झालंय। मेघगर्जनेसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन, भुईमूग, भात, बाजरी पिकांचं नुकसान झालंय। गेले 2 दिवस ढगाळ वातावरण होतं। बुधवारी सकाळी उकाड्यात वाढ झाली होती। ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झाली। मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला जोरदार पावसाने पुन्हा झोडपले। वाळवा, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव या तालुक्यात जोरदार पाऊस झाला। मुसळधार पावसाचं पाणी रस्त्यावर साचून नाले तुडुंब भरून वाहू लागले। शेतातही तासाभरातच पाणी साचल्याचं चित्र होतं। सांगली शहर परिसरातही पावसाने कहर केला। राम मंदिर चौक, मारुती चौक, स्टेशन परिसरात पाण्याचे तळे साचल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। व्यापाऱ्यांना दुकाने बंद करून माल सावरण्याची लगबग करावी लागली। द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसलाय। काही ठिकाणी द्राक्ष मण्यांवर डाग पडले असून छाटणीचं काम पूर्णपणे ठप्प झाले। डाळिंब बागातील फळे पडल्याने बागायतदार हवालदिल झालेत। शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसोबतच उत्पादन खर्च, मजुरी आणि कर्जफेडीची चिंता पुन्हा भेडसावते। हवामान खात्याने पुढील 24 तासात जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। सांगली जिल्ह्यात लक्ष्मी मुक्ती योजना राबवून 10,000 महिलांची नावे सातबारा उतारावर घेतलेत। लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे महिलांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सहहिस्सेदार होण्याचा हक्क मिळालाय। ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि मालमत्तेवर सन्मान हक्क देऊन सक्षमीकरण करणारी आहे। म्हणून राज्यात ही योजना राबवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगलीत सांगितलं। चाकणकर पुढे म्हणाल्या, खाजगी आस्थापना असणाऱ्या राज्यातील 132 कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे। उर्वरित खाजगी कंपन्यांनी समिती स्थापन केली नाही। या कंपन्यांना नोटिसा बजावणार असून 2 महिन्यात समिती स्थापन न केल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधवांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना राजकारणात वैयक्तिक टीका टाळावी, असं मत रुपाली चाकणकर यांनी मांडले। पडळकर यांना अशी वक्तव्ये पुन्हा करू नयेत, असा सल्ला त्यांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेबाबत चाकणकर म्हणाल्या, या योजनेत काही पुरुषांनी फसवणूक करून अर्ज भरल्याचं उघडकीस झालं असून यासाठी कडक निकष लागू केलेत। ही योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे। विरोधकांनी योजनेविरोधात न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला, परंतु लाडकी बहीण योजनेला जनतेचा पाठिंबा मिळाल्याने महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तासगावच्या रस्त्यावर उतरलेल्या माजी खासदार संजय काका प्रभाकर पाटील यांच्यासह 11 जणांवर तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर तासगाव शहरासह पंचक्रोशीत नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या नेत्यांवरच गुन्हे दाखल होतात, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार शांत का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी तासगाव एसटी स्टँड चौकात संजय काका पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाच्या विरोधात होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलीस शिपाई शहाजी तानाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी खासदार संजय काका पाटील, प्रभाकर संजय पाटील, माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडके, आर.डी. पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, सुदीप खराडे, माणिक जाधव, हनुमंत पाटील तासगाव, महेश पाटील व कृष्णा पाटील यांचा समावेश आहे।
कौलापूर विमानतळाच्या शेजारील जागेवर भूखंड विक्री सुरू केली आहे, त्यावर बांधकाम देखील केलं आहे. ही बांधकामे तात्काळ थांबवावीत, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ताधारकांना नोटीस द्यावी अशी मागणी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय विमानतळ जागा बचाव कृती समितीच्या वतीने बैठकीत घेण्यात आला. पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे विमानतळ जागा बचाव कृती समिती बैठक पार पडली. या बैठकीला कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, माजी नगरसेवक हनुमंत पवार, संतोष पाटील, डॉक्टर संजय पाटील, विकास मगदूम, नितीन चव्हाण आदी जण उपस्थित होते. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी कौलापूर येथील नियोजित विमानतळाच्या जागेची पाहणी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 165 एकर जागेचा बाजार रोखून तिथे विमानतळाला सकारात्मकता दाखवल्याने सांगलीच्या विकासाला गती येईल अशी भावना व्यक्त केली आहे. नितीन शिंदे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा प्रयत्न सांगलीकरांनी हाणून पाडला. आता विमानतळ उभे करण्याचे लक्ष्य साध्य केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगलीचे बलस्थान शेती शेतमाल प्रक्रिया आहे, त्यामुळे या ठिकाणी कार्गो विमानतळ झालं पाहिजे. त्या दृष्टीने आवश्यक जमीन अधिग्रहित व्हावी. कौलापूर बुधगावचे शेतकरी या विकास प्रक्रियेला निश्चितपणे साथ देतील. आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ. यावेळी सतीश साखळकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने तातडीने या जमिनीभोवतीची पाहणी करून अतिक्रमण बांधकाम होणार नाही याची काळजी घ्यावी. याबाबत त्यांची भेट घेऊन विनंती करू. तसेच या परिसरातील बांधकामे थांबवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शुभम चव्हाण, गजानन साळुंखे, आनंद देसाई, युसुफ उर्फ लालू मिस्त्री, पिंटू कर्वेकर, विजय साळुंखे, शुभम चव्हाण आदी जण उपस्थित होते. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न असून सर्व यंत्रणांमधून तक्रारदाराला मदत करण्यात येत आहे. यातून तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोजित जनसुनावणीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीस आमदार इद्रिस नाईकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असून जनसुनावणीला पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. या माध्यमातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा प्रयत्न आयोग करत आहे. जनसुनावणीत जिल्ह्यातील महिलांकडून 55 तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये वैवाहिक, कौटुंबिक 29 प्रकरणे, सामाजिक 9 प्रकरणे, मालमत्ता संदर्भात 7 प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळ 4 प्रकरणे आणि इतर 6 अशा 55 तक्रारींचा समावेश आहे. 3 पॅनेलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सांगलीमध्ये जुलै 2023 मध्ये झालेल्या जनसुनावणीत आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या तुलनेत आजच्या जनसुनावणीत प्राप्त तक्रारींची संख्या कमी आहे. केसेस कमी असणारा हा पहिला जिल्हा असून जिल्हा प्रशासनाअंतर्गत संबंधित सर्व यंत्रणांनी केलेल्या चांगल्या कामाची ही पोहोचपावती असल्याचं सांगून त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलंय. तक्रारदाराने खरेदी केलेल्या म्हाडा घराचे वीज आणि पाणी कनेक्शन करता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना म्हाडाच्या उपविभागीय कार्यालयातील शिपायास रंगेहात पकडण्यात आले. विजय यशवंत गंगाधर असं लाचखोर शिपायाचं नाव आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या सांगली येथील उपविभागीय कार्यालयात करण्यात आलं. तक्रारदार यांनी म्हाडा येथील घर खरेदी केलं होतं. त्याकरिता वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी म्हाडाच्या सांगली येथील उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणं आवश्यक होतं. त्याकरता तक्रारदार यांनी प्रमाणपत्र मिळवण्याकरता म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी वर्ग 4 येथे कार्यरत असणाऱ्या शिपाई विजय यशवंत गंगाधर यांनी तक्रारदाराकडे 1,000 रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला. विभागाच्या वतीने तक्रारीची सत्यता तपासण्यात आली. यावेळी संशयित शिपाई विजय गंगाधर यांनी तक्रारदार यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1,000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी शिपाई विजय गंगाधर यांनी तक्रारदार यांच्याकडून 1,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर ती रक्कम स्वीकारत असताना त्यास रंगेहात पकडण्यात आलं.
मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरजेतील निलजी बामणी रोडवरील पुलाखाली सुप्रीत काडाप्पा देसाई यास अटक केली होती. त्याच्याकडून भारतीय 500 मूल्याच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 42,000 रुपये किमतीच्या 84 बनावट नोटा मिळवून आल्या. त्याला अटक केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी राहुल राजाराम जाधव, इब्रार आदम इनामदार, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, सिद्धेश जगदीश म्हात्रे यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्याकडून 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या सर्वांची कसून चौकशी केली असता नोटा बनवण्याचं प्रशिक्षण देणारा एक आरोपी अभिजित राजेंद्र पोवार यास अटक केली. आरोपी अभिजित राजेंद्र पोवार याच्याकडून 6,50,000 रुपयांच्या भारतीय मूल्याच्या 500 रुपये दराच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 1,300 नोटा जप्त केल्या. आतापर्यंत 1,17,56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यापूर्वी अटक असलेला आरोपी इब्राम आदम इनामदार व नरेंद्र जगन्नाथ शिंदे यांची कसून चौकशी केली असता इनामदार याच्या ऑफिसमध्ये बनावट चलनी नोटा बनवल्यानंतर नोटा बनवताना राहिलेला कचरा, अर्धवट नोटा बनवलेल्या नोटा, हिरव्या रंगाचे स्ट्रीप बंडल आणि इतर साहित्य लपवून ठेवलेली कबुली दिली. या सर्व नोटा जप्त केल्या. तसेच आरोपी राहुल राजाराम जाधव व नरेंद्र शिंदे यांना बनावट चलनी नोटा बनवण्याचं प्रशिक्षण देणारा, तसेच बनावट चलनी नोटासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देणारा, तसेच बनावट चलनी नोटा डाय, बनावट रबरी शिक्के बनवणारा अभिजित राजेंद्र पोवार याला अटक केली आहे. यास 3 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत 1,17,56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महात्मा बसवेश्वर महाराज आरोग्य निदान केंद्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून महागड्या तपासण्या अत्यल्प दरात केल्या जात आहेत. निश्चितच ही महापालिकेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काढले. महात्मा बसवेश्वर महाराज आरोग्य निदान केंद्रात हार्मोन आणि कॅन्सर तपासणीसाठी अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते झालं. यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील, केंद्राचे प्रमुख काका हलवाई आदी जण उपस्थित होते. निदान केंद्रात नवीन अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी यंत्रसामुग्रीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन सुविधांमुळे गोरगरीब नागरिकांना आता थायरॉइड, कॅन्सर आणि विविध हार्मोन तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत. केंद्रातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्या पुढाकाराने खालील अत्याधुनिक उपकरणाचा समावेश करण्यात आला. यामध्ये तोसोह AIA 360 मशीनमध्ये थायरॉइड, विविध हार्मोनल आणि कॅन्सरशी संबंधित तपासण्या होणार आहेत. तर एक्स-रे DI मशीनमध्ये डिजिटल एक्स-रे सेवा अधिक जलद आणि अचूक होईल. तर सेमी ॲटोमॅटिक्स बायोकेमिस्ट्री ॲनालायझर या 3 मशीन आता सुरू झाल्यात. यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अलका तोडकर, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर कविता हवलदार आदी जण उपस्थित होते. दर्जेदार साहित्य चिरकाल टिकतं. अशा साहित्य वाचनापूर्वी आपण एक वेगळी व्यक्ती असतो. साहित्य वाचनानंतर आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होतं. एक प्रथित यश आणि सुसंस्कारी व्यक्ती म्हणून आपलं रूपांतर होतं, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलंय. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वसंतदादा पाटील स्मारक येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, जिल्हाधिकारी महोदयांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, माणिकराव कुमठेकर यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली नगर वाचनालयाने अत्यंत दुर्मिळ असा जतन केलेला अनमोल ठेवा प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केलाय. यामध्ये संविधानाची 75 वर्ष जुनी प्रत, जुने गॅझेटियर्स, ज्ञानपीठ विजेत्यांची आणि साहित्यिकांची तसेच माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साहित्याने सांगली जिल्ह्याला, राज्याला, देशाला, संपूर्ण विश्वाला समृद्ध केलं असल्याचं सांगून ग्रंथ प्रदर्शनाचे नेटके आयोजन केल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच साहित्यप्रेमींना हा दुर्मिळ खजिना पाहण्यासाठी ग्रंथ प्रदर्शनाची मुदत अजून 1 दिवस वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा या संकल्पनेनुसार मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ऐतिहासिक आणि संदर्भ मूल्य असलेले वैविध्यपूर्ण ग्रंथ या प्रदर्शनात अवलोकनार्थ आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
मिरज तालुक्यातील बेडग येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी डीपीआयच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। याबाबतचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की बेडग गावातील आरोग्य उपकेंद्र इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं केलं आहे। निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच हे काम निकृष्ट करणाऱ्या संस्थेस व ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे। या निवेदनावर डीपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, शहराध्यक्ष दादासो कस्तुरे, सुनील होळकर, दादासो केंगार, महेश केंगार, संदीप कांबळे, परशुराम केंगारे आदींच्या सह्या आहेत।